काय सायंटिस्ट श्रीनिवास दळवी, अहो काय करताय? हा, आयुष्यभर तुम्ही सायन्सची भक्ती केलीत आणि आता देवाला हात जोडताय. हो, जी गोष्ट, जे प्रश्न डॉक्टरला विचारायचे ते देवाला विचारून काय उपयोग आहे? हा म्हणजे जोक आहे, जोक. संतोष, आईन्स्टाईनचं नाव कधी ऐकलंयस का रे तू? मग त्यांचं एक वाक्य सांगतो. त्यांनी म्हटलं होतं, सायन्स विदाउट रिलिजन इज लेम अँड रिलिजन विदाउट सायन्स इज ब्लाइंड. अरे आयुष्यभर विज्ञानाची कास धरलेल्या माणसानं हे म्हटलं. त्याचा अर्थ तुला कळला नसेलच. ऐक, त्यांना एक गोष्ट कळली होती, जाणवली होती की विज्ञान आणि धर्म या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत. एकाच सत्याकडे जाणारे दोन रस्ते आहेत आणि दोन्ही एकच गोष्ट शिकवतात, माणसानं माणसासारखं वागावं. पण हे तुला कसं जाणवणार? हे जाणवायला संवेदनशील मन असावं लागतं रे, जे तुझ्याकडे नाहीच आहे. संतोष, तुझ्यापर्यंत विज्ञानही पोचलं नाहीये आणि देव सुद्धा. तुला माहित नसेल तर सांगतो, ती तिकडे आतमध्ये रूम मध्ये झोपली ना, ती तुझी आई आहे. म्हणजे काय ते कळतंय का तुला? त्यामुळे इथे वडिलांबरोबर वाद घालण्यापेक्षा तिच्याकरता प्रार्थना कर. बघ जमतंय का? अजून देऊ? नको. अहो, आपण जानूला वरती एकटीलाच सोडायला नको होतं. बघा ना, म्हणजे किती वेळ झाला ती अजून खालीच नाही आलीये. खरं सांगू तर मला अजून विश्वासच बसत नाही की आपण जयंत बाबतीत असा विचार करतो. बघितलं असतं म्हणजे डॉक्टरांशी बोलल्यानंतर त्याचं मन जरा शांत झालं. म्हणजे पण सिद्धिराज, जानू नाहीये शांत. ती ना खूप डिस्टर्ब वाटली मला. तिच्याशी काही धड बोलताच आलं नाहीये मला. भावना ऐक ना, आपण बोलू तिच्याशी, पण तू नको टेन्शन घेऊस. हा, अहो टेन्शन घेऊ नको असं म्हणल्यावर टेन्शन यायचं बंद होणार आहे का? मला काही कळतच नाहीये. इकडे आई हॉस्पिटलमध्ये, इकडे जानूची अशी अवस्था आहे, काहीच कळत नाहीये. पण मला ना असं वाटतंय की जानूने अजूनही आपल्याला सगळं काही सांगितलेलं नाहीये. ती आपल्याशी काहीतरी खोटं बोलतेय, नक्की काहीतरी लपवतेय. जयंतचा हा त्रास काहीतरी सिरियस आहे असं वाटतंय मला. भावना ऐक ना, आपण बोलू ना तिच्याशी. मी खरंच सांगतोय बोलू, पण तू नको उगाच या गोष्टींचा विचार करूस प्लीज. तुला आरामाची आणि मन शांत ठेवण्याची गरज आहे. मी काय म्हणतो, तू थोडा वेळ पडतेस का जरा? नको. अगं नको काय म्हणतेस, थोडा वेळ पडून तर घे. अहो, कसला आवाज आहे? थांब, मी बघतो. नाही नाही, मी पण येते. जय सर, तुम्हाला सांगितलंय ना मी, माझ्या जवळ येऊ नका. तुम्ही लांब राहा. जानू, तू अशी का वागतेस? लांब व्हा, लांब व्हा. जानू, जानवी, काय झालंय काय नेमकं? जयंत, जानू, अगं काय झालंय? आतमध्ये दार उघड. मला काही ऐकायचं नाहीये जय सर. मी तुला काहीच करणार नाहीये जानू. मला फक्त तुझ्यासोबत बोलायचं आहे. प्लीज जानू, जस्ट लिसन टू मी. ऐक ना जानू, तू का घाबरतेस? मी तुम्हाला सांगितलंय ना जय सर, नका येऊ माझ्या जवळ. तुम्ही का जवळ येताय माझ्या? लांब व्हा. तू का अशी जानू, तू माझ्या लांब व्हा जय सर. मी सांगतेय तुम्हाला, माझ्या जवळ येऊ नका. लांब राहा. मला अजिबात हात लावायचा नाही. जानू, तुला लागेल. प्लीज, अरे दरवाजा उघडता का प्लीज? जानू, दार उघड. तू प्लीज अशी माझ्यापासून लांब जाऊ नको जानू. पण तुम्ही काय येताय? मी सांगते ना, माझ्या जवळ येऊ नका. मला भीती वाटते तुमची. जानू प्लीज, हे बघा, लांब व्हा. जानू ऐक माझं प्लीज. मी काहीच नाही करणार. ओके प्लीज, तू खाली. तुम्ही लांब व्हा, मग मी शांत होईल. लांब व्हा. नाही जानू प्लीज तुझं हे सगळं. जय सर लांब. ऐक जानू, जानू लांब व्हा. अजिबात माझ्या जवळ येऊ नका. जयंत, अरे झालंय काय? दरवाजा उघडा कोणीतरी. मीना,
अगं बस, सकाळपासून काही खाल्लं नशील ना तू? तर बघ मी चहा आणलाय तुझ्यासाठी, घे चहा घे. बरं ठीक आहे, इथे ठेवतो. हे बघ वीणा, कळतंय मला तुझी मनस्थिती, कळते मला. मला माहितीये तू खूप टेन्शनमध्ये आहे, पण काय करणार अगं? देवाच्या मनात जे असेल तेच होणार. कितीही काही झालं ना वीणा, तरी एक लक्षात ठेव, आपण दोघं नवरा बायको आहे. माझ्यासाठी तू, तुझ्यासाठी मी, आपण दोघंच आहोत एकमेकांसाठी. आपला 10 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे. ते बघ, तू असं माझ्याशी जे अनोळखीपणे वागतेस ना, ते नको वागूस. बघ तुझं चुकतंय, तुला पटतंय ना? हा वीणा, ए वीणा, अगं मी तुझ्याशी बोलतोय. बस बस बस, चहा घे, चहा थंड होईल. चहा घे, घे चहा घे, चहा घे, चहा घे, चहा घे, पी. वीणा, तिथे सगळ्यांसमोर बोलता येत नव्हतं म्हणून तुला इथे बोलवलं. काही सांगता येत नाही. आईची परिस्थिती फारच गंभीर आहे. देव न करो तिचं काही बरं वाईट झालं तर आपणच आहोत हे सगळं बाकीचं पुढचं करायला. तुला तर माहिती आहे कसं आहे वीणा, मन घट्ट करावं लागतं ग अशा वेळी. मला फक्त एवढं सांग, हे बघ मला माहिती आहे ते आईचे लग्नाचे जे काही दागिने आहेत आणि थोडेफार जे काही पैसे असतील तिच्याकडे, तेवढंच. पण आता तुम्ही बिझनेस सुरू केल्यानंतर काही म्हणजे FD किंवा बॉन्ड वगैरे मध्ये पैसे सेव्ह केले आहेत का तुम्ही? असेल तर सांगून ठेव. आता काय झालं हे विचारायला तुम्ही इथे आलात? हं? काळजीची फक्त नाटकं नाही, घरात काही होऊ दे, तुमचं लक्ष मात्र पैशांवरच. परिस्थितीचं काही भान आहे की नाही? किती उलट्या काळजाचे आहात तुम्ही. तिकडे आई एका एका श्वासांसाठी झगडते, बाबा टेन्शन मध्ये, तरी स्वतःचं दुःख बाजूला ठेवून आम्हाला आधार देत आहेत ते. आणि तुम्ही काय करताय? प्रॉपर्टीचं विचारताय, तेही इथे आता. आज तरी भेटायला कशाला आलात तुम्ही? हाफ डे वाया गेला ना तुमचा. मुलगा आहे मी तिचा. मुलगा? हा, ज्या नात्यांना तुम्ही मनापासून मानत नाही ना, त्या नात्यांचं कौतुक मला नाही सांगायचं. आईंच्या नावावर काय काय आहे हे ऐकायचंय ना तुम्हाला? मायका, आईंनी मृत्यूपत्रक केव्हाच केलंय. हा. त्यांनी मृत्यूपत्रात काय लिहिलंय माहितीये? काय? त्यांनी लिहिलंय की माझ्या पश्चात माझा मोठा मुलगा प्रॉपर्टीसाठी हापापल्यासारखा करत असेल ना, तर मी आभाळातनं खाली आणि भर चौकात त्याला चापकाचे फटके देईन.